या चित्रपटाचं नाव आहे चौक, जो की 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता। मी याची OTTवर रिलीज होण्याची वाट पाहत होतो, पण माहित नाही का याच्या मेकर्सने अजून हा चित्रपट OTTवर प्रदर्शित केला नाही। सो ज्या लो क्वालिटीचा व्हिडिओ मला मिळाला आहे तोच पाहून मी एक्सप्लेन करतो। तर चित्रपटाच्या सुरुवातीला आपण पुण्यातील कोथरूड एरिया पाहतो आणि आज गणपती विसर्जनाचा दिवस असतो, ज्यामुळे सर्व गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकी एका मागोमाग एक लाईनीने विसर्जनाच्या ठिकाणी चाललेले असतात। पण यातच दोन गणेश मंडळ असतात। एक असतं रिलॅक्स मित्र मंडळ, जे की टायगर नावाच्या चालू नगरसेवकाचं असतं, आणि दुसरं दोस्ती ग्रुप मित्र मंडळ, जे की याच एरियात राहणारी काही मुले चालवत असतात। आता लाईनीला कोणाच्या गणेश मंडळाची मिरवणूक आधी जाणार हे आधीच ठरलेलं असतं, पण टायगरचा जो बाल्या नावाचा लहान भाऊ असतो तो त्यांच्या गणपतीची मिरवणूक दोस्ती ग्रुप मंडळाच्या आधी घेऊन जातो, ज्यामुळे दोस्ती ग्रुपवाल्यांच्या गाड्याचा रस्ता अडला जातो आणि यांना विसर्जनासाठी जायला उशीर होतो। आता यामुळे दोस्ती ग्रुप मंडळाचा जो अध्यक्ष असतो तो आणि त्याचे कार्यकर्ते बाल्याला मिरवणुकीतून बाजूला घेऊन जातात आणि बाल्याने यांच्या आधी त्यांच्या गणपतीची मिरवणूक सुरू केली म्हणून त्यावर खवळतात। पण बाले इथे या सर्वांना शिवीगाळ करायला लागतो, ज्यामुळे दोस्ती ग्रुपचा जो अध्यक्ष असतो तो बाल्याच्या कानाखाली मारतो। आता इतके तिथे बाल्याचा मोठा भाऊ आणि अण्णा येतो। आता बाल्याचा मोठा भाऊ टायगर हा नगरसेवक आहे हे तर मी सांगितलंच, पण हा जो अण्णा असतो तो देखील यांच्या एरियातील चांगला नाव असलेला नेता असतो। तसेच याने टायगरच्या विरोधात दोनदा इलेक्शन देखील लढलेलं असतं, पण दोन्ही वेळा तो निवडून आलेला नसतो, ज्यातील एका इलेक्शनला तर तो अवघ्या 2 मतांनी हारलेला असतो। आता टायगर इथे बाल्यावरच खवळतो, कारण रिलॅक्स ग्रुपचा जो अध्यक्ष असतो त्याला नुकतंच संघटनेचं अध्यक्षपद मिळालेलं असतं आणि त्यानेच आजपर्यंत टायगरला इलेक्शन जिंकण्यात मदत केलेली असते। तसेच पुढे देखील टायगरला अध्यक्षाची गरज लागणार असते, त्यामुळे तो अध्यक्ष व बाकी मुलांना जास्त काही न बोलता बालेला इथून घेऊन जातो। यानंतर आपण सनीला त्याच्या घरी पाहतो। हा अध्यक्षाचा जिगरी मित्र असतो आणि अध्यक्षासोबत या एरियातील किरकोळ कामे करण्यात त्याची मदत करत असतो, म्हणजेच एक प्रकारे समाजसेवा, आणि यामुळेच हा कुठे कामाला जात नसतो। पण इथे सनीची आई त्याला समजावते की हे सर्व सोड आणि कुठेतरी नोकरीला लाग, ज्यावर सनी तिला नकार देतो। तसेच इकडे आपण अध्यक्षाचं ऑफिस पाहतो, जिथे अध्यक्षाची बायको मोना देखील असते। आता इथेच पोलीस येतात, जे की अध्यक्षाला घेऊन जाण्यासाठी आलेले असतात, कारण त्याने बाल्याला कानाखाली मारली। प्रत्यक्ष त्यांच्या एरियातील जो मुळे नावाचा इन्स्पेक्टर असतो त्याला बाल्याने अध्यक्षाला चौकीत आणून मारण्यासाठी पैसे चारलेले असतात, ज्यामुळे पोलीस अध्यक्षाला चौकीत खूप मारतात। पण थोड्याच वेळात अध्यक्षाला सोडवण्यासाठी अण्णा चौकीत येतो आणि मुळेला पैशाचा बंडल देऊन अध्यक्षाला सोडायला सांगतो। तसेच अण्णा चौकीतून गेल्यावर बाल्या इथे येतो आणि जेव्हा अध्यक्षाला सोडलं जातं तेव्हा जाता जाता अध्यक्ष बाल्याला धमकी देऊन जातो की तो बाल्यासोबत याचा बदला नक्की घेणार। आता पुढे चौकीतून सुटल्यावर आपल्याला माहित होतं की अध्यक्ष यावेळी नगरसेवक पदासाठी इलेक्शनला उभा राहणार आहे आणि यामुळेच टायगर त्याला त्रास देत आहे असं अण्णा अध्यक्ष व त्याच्या कार्यकर्त्यांना टायगर विषयी भडकावून देतो। सोबतच इथे आपल्याला माहित होतं की अध्यक्ष जिथे राहतो त्या ठिकाणी जी वस्ती होती तिथे अध्यक्षाने टायगरसाठी SRA स्कीम मॅनेज केली होती, ज्यामुळे मागच्या इलेक्शनला टायगर निवडून आला होता। आता SRA स्कीम बद्दल तुम्हाला माहितच असेल, म्हणजेच सरकार झोपडपट्टी उठवून त्या जागी लोकांना बिल्डिंग बांधून देतात। असो, आता या SRA स्कीममुळे टायगर तर निवडून आला, पण इथले जे लोक आहेत ते आज पण अध्यक्षाच्या शब्दापुढचे नसतात आणि हीच गोष्ट अण्णा अध्यक्षाला समजावतो। तसेच अण्णाने भडकावून दिल्यावर अध्यक्ष तिथेच लावलेल्या टायगरच्या फ्लॅक्सवर दगड मारून तो फ्लॅक्स फाडून टाकतो आणि ठरवतो की इथून पुढे तो टायगरला कसलाही सपोर्ट करणार नाही। तसेच इकडे टायगरला जेव्हा याबद्दल माहित होतं तेव्हा तो त्याच्या माणसांना सांगतो की अध्यक्षाला भेटायला बोलवा, पण यावर त्याची माणसे सांगतात की अध्यक्ष येणार नाही कारण तो खूप रागात आहे। तसेच टायगर बाल्यावर खवळतो, कारण त्याने टायगरला न सांगता अध्यक्षाला चौकीत पाठवून त्याला मारायला लावलं। सोबतच तो बाल्याला समजावतो की अण्णाला त्याच्या पार्टीत कोणीही विचारत नाही आणि यावेळी तो इलेक्शन लढण्यासाठी शेवटचा चान्स मारून बघणार आहे, ज्यामुळे तो अध्यक्ष व त्याच्या मुलांचा सपोर्ट घ्यायला बघतोय, त्यामुळे तो हा विषय जास्त वाढवू नको। पण बाल्याला भरगणपतीत अध्यक्षाने कानाखाली मारल्यामुळे त्याचा इगो हट झालेला असतो आणि यामुळे तो अध्यक्षाला मारण्याच्या बेतात असतो। सो तो त्याच्या मोठ्या भावावर रागवून इथून अध्यक्षाच्या बिल्डिंग जवळ जातो। आता यावेळी अध्यक्ष फॅमिलीसोबत घरात बसलेला असतो आणि त्याला जेव्हा हे माहित होतं की बाल्या त्याच्याकडे आला आहे तेव्हा तो बाल्याकडे जाण्यासाठी निघतो, पण अध्यक्षाची बायको मोना अध्यक्षाला अडवायला लागते, कारण तिला माहित आहे की जर तिचा नवरा बाल्याकडे गेला तर यांच्यात मोठं भांडण होईल। पण अध्यक्ष मात्र मोनाला बाजूला ढकलून बाल्याकडे जातो, जिथे बाल्या अध्यक्षाला टायगरचा फ्लॅक्स का फाडला म्हणून विचारतो आणि इतक्या तिथे सनी व अध्यक्षाचे बाकी कार्यकर्ते येतात, जे की आल्या आल्या बाल्या व त्याच्या माणसांवर तुटून पडतात आणि इथे यांची मारामारी सुरू होते। पण लवकरच यांच्या एरियातील लोक इथे जमा होतात आणि यांचं भांडण सोडवतात। आता पुढच्या सीनमध्ये दाखवतात की यांच्या एरियातील एका मुलाचा वाढदिवस असतो आणि हा मुलगा टायगरचा खूप मोठा भक्त असतो।
इतका की त्याने त्याच्या हातावर टायगरचा टॅटू काढलेला असतो. आता इथेच अध्यक्ष व सनी देखील या मुलाचा वाढदिवस साजरा करायला येतात, ज्यामुळे केक कापून झाल्यावर टायगर अध्यक्षाला बाजूला बोलावतो आणि त्याला धमकी देतो की सर्व काही चांगलं सुरू आहे आणि असंच चांगलं चालू राहू देत. तसेच टायगर इथून गेल्यानंतर इथे अण्णा येतो आणि अण्णाला जेव्हा माहीत होतं की टायगर अध्यक्षाला धमकी देऊन गेला आहे, तेव्हा अण्णा परत अध्यक्ष व सनीला टायगर विषयी भडकून देतो. असो, आता यानंतर डोळ्यांच्या डोहात हे गाणं आहे, ज्यात आपण सनी व त्याच्या प्रेयसीला पाहतो, जिला सर्व कॅट नावाने ओळखत असतात. खरं तर सनी व कॅटच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहीत असतं, कॅटच्या मोठ्या भावाला देखील, ज्याला सर्व सर म्हणत असतात. आणि कॅटचा मोठा भाऊ म्हणजे सर हा टायगरसाठी काम करत असतो. सोबतच सर नेहमी कॅटला समजावत असतो की तिने सनीपासून दूर राहावं, पण कॅट ना त्याचं कधी ऐकते ना त्याला नीट बोलते, ज्यामुळे सरला देखील काही करता येत नसतं. आता सनी व कॅट जेव्हा एका कॅफेमध्ये बसलेले असतात तेव्हा बाले इथे येतो. तसेच सनीसोबत त्याची इथे बाचाबाची होते. त्यात तो कॅट व सनीच्या रिलेशनबद्दल देखील सनीला खूप काही बोलतो, ज्यामुळे सनीचा कॅट समोर खूप अपमान होतो. आता पुढे दाखवतात की यांच्या एरियातील लोकांसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप असतो आणि बाल्या देखील याचा ॲडमिन असतो, ज्यामुळे बाल्या सनीला त्या ग्रुपमधून काढून टाकतो. तसेच सनीला जेव्हा हे माहीत होतं तेव्हा त्याला खूप राग येतो. सोबतच याबद्दल अध्यक्ष व सनी बाल्याला भेटायला बोलवणार असतात आणि तेवढ्यात बाल्या त्याच्या माणसांसोबत अध्यक्ष व सनीकडे येतो, जो की या दोघांना मारायला आलेला असतो. पण अध्यक्ष व सनीच्या हे लक्षात आल्यावर ते बाल्या व त्याच्या माणसांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळायला लागतात. तसेच पुढे अध्यक्ष सर्वांची नजर चुकून अंधारात एका ठिकाणी लपून बसतो, पण बाल्या त्याला पाहतो आणि तो सावकाश अध्यक्षाच्या जवळ येऊन तो आता अध्यक्षाला कोयत्याने मारणार असतो. पण इतक्यात मागून सनी बाल्याच्या डोक्यात दगड घालतो, ज्यामुळे बाल्या जागेच ठार होतो. आता अध्यक्ष व सनी इथून पळून जातात आणि पुढे त्या अण्णाला भेटून सर्व प्रकार सांगतात. तसेच अण्णा या दोघांना त्याची गाडी व गन देतो आणि या दोघांना त्याच्या फार्म हाऊसला जाऊन लपायला सांगतो. त्याचबरोबर इकडे टायगरला जेव्हा त्याचा लहान भाऊ गेल्याचं कळतं तेव्हा त्याला खूप दुःख होतं, ज्यामुळे टायगर शपथ घेतो की जोपर्यंत तो बाल्याचा बदला घेणार नाही तोपर्यंत तो बाल्याच्या अस्थींचं विसर्जन करणार नाही. तसेच इथे टायगरला माहीत होतं की अध्यक्ष व सनीला अण्णांनी लपवून ठेवलं आहे, ज्यामुळे टायगर अण्णाला फोनवर धमकी देतो की जर त्याने अध्यक्ष व सनीला लपवलेलं असेल तर त्यांना माझ्या हाती सोपव, नाहीतर मी तुला सुद्धा मारून टाकेल. आता टायगर व पोलिसांना खात्री नसते की अण्णानेच त्या दोघांना आसरा दिलेला आहे, त्यामुळे यांना काहीच करता येत नाही. तसेच इकडे अण्णाच्या फार्म हाऊसवर दाखवतात की अध्यक्ष खूप घाबरलेला असतो, पण सनी त्याला धीर देतो की जर त्यांनी बाल्याला मारलं नसतं तर त्याने यांना मारलं असतं आणि चौकी वगैरे सर्व आपण मॅनेज करू. पण पुढे या दोघांचा शोध घेत इथे पोलीस येतात आणि पोलिसांपासून पळत असताना अध्यक्ष तर पोलिसांच्या तावडीत सापडतो, पण अध्यक्ष सनीला मात्र यांच्या हाती लागू देत नाही. आता अध्यक्षाला चौकीत आणल्यावर पोलीस त्याला खूप मारतात आणि त्याला हे कबूल करायला लावतात की बाल्याला त्यानेच मारलं म्हणून, पण अध्यक्ष पोलिसांचा खूप मार खाऊन देखील काहीच कबूल करत नाही. तसेच इकडे सनी त्याच्या एका मित्राच्या फोनवरून अण्णाला फोन करतो आणि पुढे अण्णा व सनी एका ठिकाणी भेटतात, जिथे अण्णा सनीला म्हणतो की अध्यक्षाला पोलिसांनी पकडलंच आहे तर सर्व खापर त्याच्यावरच फुटू देत. पण सनी अध्यक्षाचा कट्टर असतो, त्यामुळे तो यासाठी नकार देतो आणि आता अध्यक्षाला सोडवण्यासाठी यांना पैसे लागणार असतात, त्यामुळे सनी त्याच्या गळ्यातील चेन काढून अण्णाला देतो, जेणेकरून ती चेन विकून अण्णा अध्यक्षासाठी वकील लावू शकेल. असो, आता इकडे चौकीत 3-4 दिवस पोलिसांचा मार खाऊन अध्यक्ष मनातून अगदी खचलेला असतो, त्यामुळे तो खोटी कबुली देतो की बाल्याला त्यानेच मारलं. आता पुढे दाखवतात की अध्यक्षाला जेव्हा कोर्टात आणलं जातं तेव्हा अध्यक्षाचे सर्व कार्यकर्ते त्याला भेटायला येतात, जिथे सनी देखील आलेला असतो. आणि इथे अध्यक्षाला भेटल्यावर सनीला खूप दुःख होतं, कारण सनीला काही होऊ नये त्यामुळे अध्यक्षाने सनीने केलेला गुन्हा स्वतःच्या अंगावर घेतला. आता इथे अध्यक्षाची बायको देखील आलेली असते, त्यामुळे यांना एकांतात बोलण्यासाठी पोलीस थोडा वेळ देतात, ज्यामुळे सर्वजण अध्यक्ष व त्याच्या बायकोपासून थोडं दूर जाऊन थांबतात. पण काहीच वेळात इथे टायगरचा घमंड नावाचा जो नंबरकारी असतो तो बायकोरून येतो आणि अध्यक्षाला गोळ्या घालून इथून फरार होतो. पण घमंड जात असताना अण्णा व घमंडची नजरानजर होते, ज्यामुळे इथे तर आपल्याला समजत नाही की हे एकमेकांकडे असे का बघत होते, पण पुढे लवकरच कळेल. यानंतर आणखी एक गाणं आहे, माझा भाऊ गेला नावाचं, ज्यात आपण अध्यक्षाचा अंत्यविधी पाहतो. तसेच दुसऱ्या दिवशी दाखवतात की टायगरने त्याच्या लहान भावाचा बदला घेतलेला असतो, त्यामुळे तो बाल्याचे अस्थि विसर्जन करतो आणि आता इथे टायगरच्या दुःखात सामील होण्यासाठी त्याचे सर्व जवळचे लोक येतात, ज्यात इन्स्पेक्टर मुळे देखील येतात, पण ते टायगरला शिवे द्यायला आलेले असतात. प्रत्यक्ष तिथे आपल्याला माहीत होतं की टायगर व इन्स्पेक्टर मुळेमध्ये एक डील झाली होती, ती अशी की मुळे बाल्याच्या खुन्याला पकडून त्याच्याकडून कबुली घेणार आणि कोर्ट ज्या अध्यक्षाला शिक्षा देईल तीच फायनल असेल. पण टायगरने मुळेसोबत गद्दारी करून अध्यक्षाला मारून टाकलं आणि यामुळेच मुळे टायगरला शिवे द्यायला आलेला असतो. पण बाल्याच्या मारेकऱ्याला पकडण्यासाठी टायगरने मुळेला पैसे दिलेले असतात,
ज्यामुळे टायगर बोलता बोलता मुळेला मारण्याची धमकी देतो। ज्याच्या रागात मुळे देखील टायगरला हे बोलून जातो की जर तू पोलिसाला मारलं तर मुळेचे बाकी पोलीस साथीदार टायगरला नागड करून मारतील। यानंतर दाखवतात की सनी जेव्हा कॅटला भेटतो तेव्हा तो कॅटला सांगतो की मी अध्यक्षाचा बदला घेण्यासाठी टायगरचा मर्डर करणार आणि त्यानंतर अण्णाला इलेक्शन जिंकून देणार। आता कॅट सनीला समजावण्याचा प्रयत्न करते की याने काहीही सिद्ध होणार नाही आणि यामुळे बदला घेण्याची साखळी अशी सुरू राहील, पण सनी तिचं काही ऐकत नाही। सोबतच आपण पाहतो की जी मुले आधी अध्यक्षासोबत असायची ते आता सनीसोबत त्याची कट्टर गँग म्हणून आहेत। आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की अध्यक्षाला ज्या घमंडने मारलं होतं तो अजून पोलिसांना सापडलेला नसतो। त्यामुळे कोर्टात जज पोलिसांना आदेश देतात की लवकरात लवकर घमंडला पकडा। तसेच पुढे दाखवतात की सनी व त्याच्या गँगची मुले अण्णाला भेटतात आणि अण्णाला नगरसेवक पदासाठी इलेक्शनला उभं राहायला सांगतात। आता अण्णाची देखील इलेक्शन लढायची इच्छा असते, पण या सर्वांची सहानुभूती घेण्यासाठी तो असं दाखवतो की त्याला हे इलेक्शन लढायचं नाही, कारण आत्ताच अध्यक्षाचं निधन झालं आहे। पण सनी व बाकीच्यांनी खूप विनवण्या केल्यानंतर अण्णा यासाठी तयार होतो। तसेच सनी अण्णाला सांगतो की त्याच्या गँगच्या मुलांना सांभाळणं त्याला कठीण जात आहे, कारण याआधी अध्यक्षाच्या सर्वांच्या खर्च पाण्याचं बघायचा आणि आता अध्यक्ष नाही तर सर्व पोरांना सांभाळण्यासाठी सनीकडे पैसे नाहीत। जे ऐकताच अण्णा जे पार्किंग चालवत असतो त्याच्या किल्ल्या तो सनीला देतो आणि असं दाखवतो की त्याला सर्वांची खूप चिंता आहे। यानंतर पुन्हा कोर्टात दाखवतात की घमंडला पोलिसांनी अजून पकडलेलं नसतं, त्यामुळे अध्यक्षाच्या बायकोने अध्यक्षाच्या केससाठी जो वकील लावलेला असतो तो वकील जजला म्हणतो की सर्व पुरावे असून देखील पोलीस जाणून बुजून कारवाई करण्यात उशीर करत आहेत। ज्या आरोपांमुळे आता इन्स्पेक्टर मुळे देखील चिंतेत असतात। असो, यानंतर एके दिवशी सनी जेव्हा रात्रीचा कुठेतरी चाललेला असतो तेव्हा वाटेत त्याला टायगर दिसतो, जो की एकटाच फोनवर बोलत रस्त्याच्या कडेला थांबलेला असतो। त्यामुळे सनी लगेच ही संधी साधून त्याला मारायला जातो, पण तेवढ्यात टायगरच्या गाडीत बसलेली त्याची माणसे सनीला पकडतात। आता टायगर सनीला गोळ्या घालणार असतो, पण टायगरची माणसे त्याला अडवतात आणि त्याला इथून घेऊन जातात। तसेच पुढे टायगरला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे सनीला पकडण्यासाठी पोलीस येतात, पण अण्णा पोलिसांना पैसे देऊन त्यांना सनीचा विषय इथेच मिटवायला सांगतो। आता पुन्हा अध्यक्षाच्या केसची कोर्टात तारीख असते, त्यामुळे मोना म्हणजेच अध्यक्षाची बायको कोर्टात आलेली असते, जिथे तिच्यावर एक बाई ऍसिड हल्ला करते। पण हा हल्ला होत असताना इन्स्पेक्टर मुळे देखील इथेच असतो, जो की आधीच सावध असल्यामुळे हा हल्ला होऊ देत नाही आणि मोना इथे वाचते। त्याचबरोबर हा हल्ला टायगरनेच केला असणार असं समजून सनी व त्याच्या गँगची मुले टायगरला मारायला निघतात, पण यांच्यामध्ये अण्णा येतो आणि सनी व टायगरची मांडवली करण्यासाठी यांची एक मीटिंग घेतो, जिथे टायगर सांगतो की अध्यक्षाने बाल्याचा मर्डर केला, त्यामुळे अध्यक्षाला संपून त्याने त्याचा बदला घेतला आणि अध्यक्षाच्या बायकोवर त्याने हल्ला नाही करून आणला, कारण तो गुन्हेगारीत फॅमिलीला कधीच आणत नाही। प्रत्यक्षात अध्यक्षाच्या बायकोने अध्यक्षाची केस लावून धरलेली असते आणि जर काही केस तिने अशीच लावून धरली तर यामुळे टायगरला जेल होऊ शकते, ज्यामुळे हा हल्ला टायगरनेच केला असं सर्वांना वाटत असतं। वेल, आता एवढं ऐकून सुद्धा सनीला टायगरवर विश्वास नसतो, त्यामुळे सनीच्या गँगची व टायगरच्या मुलांची इथे धराधरी होते। पण इतक्यात तिथे इन्स्पेक्टर मुळे येतात आणि टायगरला सांगतात की त्या आता अध्यक्षाच्या बायकोच्या बाजूने आहेत, त्यामुळे तू तिच्यावर हल्ला करायचा विचार पण करू नको। त्याचबरोबर काही दिवसानंतरच्या सीनमध्ये दाखवतात की कॅटचा भाऊ कॅटला सांगतो की सनीसोबत फिरणं बंद कर, कारण तो गुन्हेगारी क्षेत्रात असल्यामुळे कधीही त्याचा मर्डर होऊ शकतो। पण कॅट सरला समजावते आणि सनीसोबत तिचं लग्न लावून देण्यासाठी त्याला राजी करते। यानंतर जाळ झालं हे गाणं आहे, ज्यात दाखवतात की सनी व कॅटचं लग्न होतं आणि या त्यांच्या ओळखीचे सर्व लोक येतात, टायगर सुद्धा। तसेच पुढे अण्णा व टायगरला यांच्या पार्टीतून तिकीट मिळतं आणि जेव्हा प्रचाराचे दिवस असतात तेव्हा अण्णा मोनाला जनतेसमोर करून अध्यक्षाच्या नावाने त्यांची मते मागतो। त्याचबरोबर अण्णाला निवडून देण्यासाठी सनी अण्णाचा जोरदार प्रचार करायला लागतो। सोबतच तो या ताकद असतो की कधी टायगर त्याच्या हाती सापडेल आणि सनी त्याला मारून टाकेल, ज्यामुळे टायगर सरला सांगतो की सनीला समजाव, नाहीतर मी त्याला मारून टाकेल, कारण सनी आता सरचा दाजा आहे। वेल, त्यात मोनाने अजून अध्यक्षाची केस लावून धरलेली असते। त्यात मोनावर जो ऍसिड हल्ला झाला होता त्याबद्दल मोनाने कोर्टमध्ये जजला सांगितलेलं असतं आणि यामुळे टायगरला ऐन इलेक्शनच्या वेळी अटक होण्याची शक्यता असते। तसेच मोनाला सनी मदत करत असतो, त्यामुळेच टायगर सरला सांगतो की सनीला संपवून टाक। आता यानंतर टायगरची माणसं अण्णाचे जे काही फ्लॅक्स लावलेले असतात ते फाडून टाकतात, पण वेळेवर इथे सनी व त्याची पोरं येतात आणि या सर्वांना पळवून लावतात। आता पुढे टायगर अण्णाला फोन करतो आणि सनीला त्याच्या हाती सोपवायला सांगतो, पण सनी व त्याच्या गँगची मुले देखील अण्णाजवळच असतात, त्यामुळे अण्णा टायगरला यांच्यासमोर फुगिरीत बोलायला लागतो आणि इथे टायगरच्या बोलण्यावरून आपल्याला माहित होतं की अध्यक्षाला मारण्याच्या प्लॅनमध्ये अण्णा देखील होता। अण्णानेच अध्यक्षाची टिप दिली होती आणि कोर्टात मोनावर ऍसिड हल्ला पण अण्णानेच करायला लावला होता। तसेच हे सर्व आता टायगरला माहीत असतं, ज्यामुळे अण्णाला भीती असते की टायगर हे सर्व सनीला सांगेल,
त्यामुळे अण्णा टायगरला म्हणतो की तो सनी व मोनाला सांगून कॉम्प्रोमाइज करायला लावेल. जे ऐकताच सनी अण्णाला म्हणतो की आम्ही केस मागे घेणार नाही आणि जर तू या सर्वात लुडबुड करण्याचा प्रयत्न केला तर मी टायगरच्या आधी तुलाच मारून टाकेल. पण पुढे अण्णा सनीला भेटायला त्याच्या घरी जातो आणि पुन्हा सनीला त्याच्या बोलण्यात फसवून त्याला स्वतःच्या बाजूने करून घेतो. तसेच पुढे टायगर निवडून यावा यासाठी त्याचे कार्यकर्ते वार्डात पैसे वाटत असतात. पण ही बातमी अण्णा सनीच्या एका मित्राला देतो, ज्यामुळे सनी त्यांना पैसे वाटण्यापासून थांबवायला जातो. पण सनी पाहतो की पैसे वाटणारा दुसरा कोण नसून घमंड आहे, ज्याने अध्यक्षाला गोळ्या घातल्या होत्या. आता सनी आधीच अध्यक्षाचा बदला घेण्यासाठी घमंडला शोधत होता, त्यामुळे तो घमंडला गाडीतून बाहेर काढतो आणि त्याला दगडाने ठेचून मारून टाकतो. त्याचबरोबर इथे पास्टमधले काही सीन दाखवले जातात, ज्यामुळे आपल्याला माहित होतं की घमंडला इथे अण्णानेच बोलवून घेतलं होतं, जेणेकरून सनी त्याला मारू शकेल. म्हणजे सनी व अध्यक्षाला संपवण्याचा सर्व कट अण्णानेच रचला होता, जेणेकरून अण्णाला त्याचा बदला घेता यावा. तसेच आपल्याला अंदाज येतो की अण्णा मागच्या वेळी ज्या 2 जणांच्या मतांमुळे निवडणूक हरला होता ती 2 मते बहुतेक सनी व अध्यक्षाची होती. असो, आता दुसऱ्या दिवशी निवडणूक असते आणि काही दिवसांनी जेव्हा निकालाचा दिवस असतो तेव्हा एकीकडे आपण पाहतो की यावेळी अण्णा नगरसेवक म्हणून निवडून येतो आणि टायगर ही निवडणूक हारतो. तसेच दुसरीकडे घमंडच्या मर्डरमुळे सनीला कोर्टात 12 वर्षांची शिक्षा सुनावली जाते. म्हणजेच इथून पुढे सनीचं सर्व आयुष्य बर्बाद झालं. त्याचबरोबर निवडणूक जिंकल्यामुळे अण्णा जेव्हा जल्लोष करत असतो तेव्हा टायगर देखील त्याचं अभिनंदन करतो. पण सोबतच तो अण्णाला इनडायरेक्टली धमकी देतो की वार्डात पुन्हा पोटनिवडणूक लागणार नाही याची काळजी घे. आता पोटनिवडणूक कशी लागते हे माहीत नसेल तर सांगतो की चालू नगरसेवक किंवा सरकारी चालू पदावरच्या नेत्याने जर का राजीनामा दिला किंवा त्याचं निधन झालं तर त्या पदासाठी पुन्हा इलेक्शन घेतलं जातं. अर्थात टायगर अण्णाला मारण्याची धमकी देतो. असो, यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. तर या चित्रपटाची कथा लिहिली होती देवेंद्र गायकवाड यांनी. याला डिरेक्टेड देखील त्यांनीच केलं होतं. तसेच याचं संगीत केलं होतं ओमकार धोत्रे यांनी व यासाठी गाणी केली होती साई पियुष आणि ओमकार बगाडे यांनी.